हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आत्ताच उठले आणि बाहेर आले तर इकडं सगळं पाणी पाठीमागे चालू केलं इकडं आपल्या बंगल्याच्या तिथून, इथं पुढच्या टाकीतून. कारण इथं आपल्याला काय म्हणतात ते परसबाग असते ना, तसलं बनवायचं आहे. तर इथं त्या आपल्या बंगल्याचं काम चालू होतं त्यावेळेस खूप सारा इथं ते माल वगैरे त्या गाड्या आल्या होत्या, त्याच्यामुळे इथे कडक झाले. आणि इथं आपल्याला माती आहे खाली, पण वरती थोडंसं असं मुरुम वगैरे नाही का असतो तसलं आहे. तर ते ट्रॅक्टर येणार आहे नीट करायला. तर त्यांनी सांगितलं की थोडंसं पाणी सोडा म्हणून, कारण मग ते ट्रॅक्टर थोडंसं हलकं जाईल. मग आता तिथे पाणी सोडले खूप. तर सगळं एवढं पाणी तर वेस्टच झालं म्हणाले. पण आता हे सगळं एवढं भरं तोपर्यंत आपल्याला थांबवायचं, म्हणजे पाणी सोडायचं आहे. आणि आता मम्मीचं इकडे गव्हाला पाणी चालू आहे, मम्मी इकडे पाणी देते पाठीमागे. आपला गहू आता खूप मोठा झाला आहे, त्याला हे असलं हे पण आलं आहे, पण त्याच्या आतमध्ये अजून गहू तयार नाही झाला. बघूयात आहे का एक तोडून. टोचतंय पण हे नाही झाला, नाही झालेला. तिकडे गेले असते पण तिकडे चिखल आहे. आपण इकडेच सावलीत बसूयात कारण खूप ऊन लागतंय. आता हे एवढं कधी भरायचं, अख्खी टाकी मोकळी होईल तरी ते एवढं सगळं ओलं होणार नाही पटपट. म्हणजे होईल तसं, एवढं पण काय नाही, जास्त टाईम लागेल, पाणी पण जास्त लागेल. तर मी बंगल्याच्या सावलीत येऊन बसते आणि 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 आता मी इथे पाण्यापाशी बसते, म्हणजे पाण्यासोबत खेळता येईल. इथं दगडावरती बसूया, इथे बसते आता मी. इकडे रोडपासून आता आम्ही खूप लांब आलो. इकडे पाठीमागे रोड आहे, मी खूप पाठीमागे आलो. आता पहिलं खूपच रोडच्या कडेला होतं म्हणून ते गाड्यांची धूळ वगैरे घरात खूप जास्त यायची. पण आता तसं काय होत नाही, आता एकदम स्वच्छ राहतं घर. आणि आजचा दिवसभराचा जो काय प्लॅन असेल तो मी तुम्हाला दाखवेल. जर ट्रॅक्टर आज आला तर आज दाखवेल, नाही आला तर मग जेव्हा येईल तेव्हा दाखवेल. बाय बाय. हाय गाईज, तर आता मी बनवणार आहे गुलाबजाम. त्याचं पीठ मी मगाशीच म्हणून ठेवलं होतं जेव्हा मम्मी पाठीमागे पाणी देत होती तेव्हा. आणि आता आपण त्याचे बॉल बनवू, तळू आणि मस्त गुलाबजाम बनवू. तर मी ह्या प्लेटमध्येच त्याचा डो बनवला होता, त्याच्यातच गुलाबजाम बनवून ठेवणार आहे. ह्याला इथे ठेवते, त्या गुलाबजाम बनवते. आणि आता घरात काय झालं ते मी तुम्हाला सांगते, एक मिनिट. तेल घेतलं मगाशी मी आणि मम्मी पाठीमागे होतो तेव्हा. घरातला जो वरच्या वॉशरूममधला बेडमध्ये जे वॉशरूम आहे त्याच्यातला जो नळ आहे तो निघाला आणि सगळ्या घरात पाणी झालं. पूर्ण बेडरूममध्ये पण, सगळं वॉशरूममध्ये, सगळीकडे, आणि जिन्याने खाली पाणी आलं. आणि मग आता ते मी मगाशी पीठ मळायला आतमध्ये आले मम्मीवरती रुसून, तेव्हा मला इथून जिन्याचं खाली पाणी पडताना आवाज आला. मम्मी वरती गेले बघायला, तर सगळं पूर्ण बाथरूममध्ये सगळं पाणी भरलं होतं. आणि पूर्ण रूममध्ये पण सगळं पाणी झालं होतं. एवढं पाणी साचलं होतं रूममध्ये, पण सगळं पाणी झालं होतं. मम्मी आवाज दिला, मम्मी आली आणि मग तिने ते पुसून वगैरे सगळं झालं. पप्पांना बोलवलं, पप्पा आले मग कंपनीतून. मग आता पप्पा गेले प्लंबरला बोलवायला, तो निघाला होता नळ म्हणून. मग मी वरती गेले, तो पप्पा येईपर्यंत मग वरतून कॉटून द्यायला सगळं झालं. आता पाणी काढते, मम्मी पुसून वगैरे घेते. बरं झालं पीओपी कुठे काय खराब नाही झालं, पीओपीला पाणी नाही लागलं, जिन्यानेच खाली आलं फक्त, बाकी काय नाही झालं जास्त. आणि हा माझा गुलाबजाम असं झालं होतं आता सगळं. आणि मी मम्मीवरती का रुसले होते बरं नाही आठवते मला, पण असं खूप त्रास दिला आज पाण्याने. सकाळी उठल्यापासून पाणीच आहे आत्तापर्यंत तरी. आणि पप्पा गेले आता प्लंबरला बोलायला, बघू येते आता घेऊन काय होते काय नाही. पण तो कसं निघाला तेच कळत नाही आहे. तो निघूनच डायरेक्ट खाली पडला होता आणि पाणी असं खूप जास्त लांब पडत होतं. जिथे नळ आहे तिथून म्हणजे खूप प्रेशर होतं. एकच नळ पूर्ण घरातला चालू होता आणि वरच्या टाकीचं पाणी खाली होतं, म्हणजे खूप प्रेशर पण होतं त्याला. खूप पाणी वेस्ट झालं आज. तरी आम्हाला खाली बसल्यावरती आवाज येत होता, पाईपमधून पाणी खाली येत होतं त्याचा. आणि आम्हाला वाटलं मशीन पण चालू होती, मशीनचं पाणी येत असेल, पण ते मशीनचं पाणी नव्हतं, ते बाथरूममध्ये होतं. तरी मम्मी बोलली की पाण्यात जास्त आवाज येतोय. मी बोलले नाही, हे मशीनचंच असणार, त्याच्यामुळे जास्तच पाणी वेस्ट झालं. पण तरी मी लगेच आले होते आतमध्ये. बघू आता काय होतंय. हे मोमो पेढ्यासारखं दिसते, खाऊशी वाटतंय. नाशिक पीठ खाल्लं तर गुलाबजाम पण होतील ना. आता मी सगळे गुलाबजाम करते, मग तुम्हाला दाखवते किती होत आहेत. तर आता गुलाबजाम खूप सारे थोडेसे झाले, 34च आहेत फक्त. इकडे पाक बनवायला ठेवला आहे, इथं तेल ठेवलं आहे. पाकाला आपण जरा हलवूयात. मला आपलं तर जास्त होतील, पण जास्त नाही, थोडेसे झाले. सर का मग सोल सोल नाही. आता आपण केला तर छोटा गुलाबजाम सगळ्यात छोटा.
नाही भाजलं अजून. नाही गरम झालं अजून. इधर विलायची सोली जा रही है, दिखाओ आपको जरा. ह्याच्यात टाका. व्हिडिओ चालू आहे. हो टाकू का? चांगलं टाकले अजून पहिले टाकले नाही. मम्मीला सांगितलं होतं फोन शोधायला. मम्मी शोधला. लाईट बंद करू का? मग बरं. आता हे सगळे गुलाबजाम तळून होईपर्यंत इकडे आपला पाक रेडी होत आहे. 5 वाजता की खाली जात चौथा छान येतात एकदा आणि ह्याच्यातच बसले आपले सगळे गुलाबजाम. अजून नाही तरी सगळ्यात पहिला होता तो जरा तो खाली गेला. दाखवू का? बघा कसं दिसतंय. सोडू का? हां इकडे आपण जाऊ. अजून 4 राहिले तळायचे. मुलाची टाकते आता ताकात. थोडासा वाढू म्हणजे पटपट. आतून किती गोरा आहे आणि बाहेरून कसं आहे. आतून कच्चं आहे का म्हणजे असं बेकार लागते कुरकुरी. गैस का वास आ रहा है. हमारे गैस का वास. काही बारीक गॅसवर तर अब रावत आहे. फॅन लावते मी. जाळाले 2 मिनिटं तरी जाळाले लक्ष देत नाही. आता बंद करूया. जाईल इकडची किती वेळ इकडची किती वेळ सगळं केलं. लाईट पडला. मिसेस कवर पाक जो अजून पाण्यासारखाच आहे. पण जरा गुलाबजाम घातलं खवं त्याच्यात छान लागतो. चटचटीत. बघा कसं पाकी करतोय बुडबुड बुडबुड बुडबुड. सगळीकडे इथं साईडने सगळं सगळं बुडलं. इकडे इकडे मस्त दिसतंय. गॅस नाही केलं थोडासाच केलं. कसं दिसतंय. मला शिले दिसत होतं आता कमी झालं. कसं काय आपल्यावरती फॅन चालू केला आहे म्हणून सगळी वाफ जाती. घट्ट घट्ट होत चाललं हळूहळू. होते का? हां और 5 मिनिट लागतील ऐसे मम्मी बोल. आपला पाक झालाय. आता आपण त्याच्यात गुलाबजाम टाकूयात. हा गुलाबजाममध्ये मम्मीने फोडून त्याच्यात पाक टाकलाय. असं घ्यायचं असं ठेवायचं आणि आता आपण ह्याच्यात टाकूयात. हे बतापत उडतंय ते उडतंय. मग पाकली होणार आहे. हा भाजलं काटोड करू आणि पीठ परत आणूया. तर आपण परत गुलाबजाम करीत. आता त्याला हलवू होते. एवढे झाले 34 होते त्याच्यातले. जेवढे काही आलू केले तेवढे थोडे मी खाल्ल्यात. मम्मीने 7-8 खाल्ले असतील. मी लागू ते नाही मम्मीने 2 खाल्ले. बाकी सगळे मी खाल्ले. त्याच्यात 34 होते. आता किती राहिले काय माहिती. आता कधी खायचं ते ना किती वेळ लागेल. एक दिलास्तच अशी माझी बेइज्जती झालेली आहे. आता पप्पा पूछेंगे तोपर्यंत थंड झाले मग खाऊया. बाय.